श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 23 मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र पंचमी. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि उद्या 23 मार्चला या नवरात्रीमधील पंचमी तिथी आलेली आहेत, ज्याला लक्ष्मी पंचमी असे म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे दिवस हे खूप खास आणि महत्त्वाचे मानले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे खूप महत्त्वाचे मानले जातात. चैत्र नवरात्र ही गुढीपाडव्यापासून सुरू होते, म्हणजेच हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. पुराणिक कथेनुसार चैत्र महिन्यात भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात भक्त आदिशक्ती माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा करतात, तसेच उपवाससुद्धा करतात. नवरात्रीमध्ये पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता विशेष आशीर्वाद देते. जे भक्त नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा देवीची पूजा करतात, आपल्या कुलदेवीची पूजा करतात, उपवास करतात, त्यांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. माता देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करते. तसेच घरात अन्न आणि संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही. चैत्र नवरात्र हा आदिशक्ती दुर्गेच्या उपासनेचा अत्यंत पवित्र 9 दिवसांचा उत्सव आहे, जो हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला येतो. यात देवीच्या 9 रूपांची पूजा, घटस्थापना आणि श्रीरामनवमी साजरी केली जाते, ज्यामुळे जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन सुख समृद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते. नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते, कारण या दिवशी दुर्गा देवीसह माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. म्हणून या पंचमीला लक्ष्मी पंचमी असे देखील म्हटलं जातं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार चैत्र पंचमीला तुळशीला अशी आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने करोडोंचे कर्ज फिटेल, लक्ष्मीची अखंड कृपा राहील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल, घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या चैत्र पंचमीला म्हणजेच लक्ष्मी पंचमीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. बघा, लक्ष्मी पंचमी म्हणजेच या दिवशी तुळशीचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे, कारण तुळशीला लक्ष्मी म्हटलं जातं. तिला लक्ष्मीचा अवतार आणि भगवान विष्णूंची पत्नी मानले जाते. आणि जर आपण विशेष तिथीवरती तुळशीची पूजा केली, तुळशीला काही वस्तू अर्पण केल्या, तर घरात सुख समृद्धी येते असे म्हटले जाते. तुळशीला माता लक्ष्मीचा अवतार मानले जाते, त्यामुळे तिची पूजा केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने कर्जमुक्ती होते. आणि म्हणून जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल, घराचं, जमिनीचं, गाडीचं किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल, तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल,
घराची भरभराट होत नसेल, एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल, त्यामध्ये वृद्धी होत नसेल, तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे. तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, तरीही हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्रीनेच करायचा आहे, कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून घरातल्या लक्ष्मीने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, जेणेकरून या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही सकाळीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सकाळी नाही जमलं तर दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणिक मळताना त्यामुळे तुम्हाला हळद आणि थोडंसं तूप घालायचं आहे. यानंतर या कणकेत तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तूप नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता, परंतु तूपच घालण्याचा प्रयत्न करा. यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे. यासोबतच आपल्याला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणीच असावं. यानंतर त्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अजून 2 महत्त्वाच्या वस्तू लागणार आहे. ते म्हणजे उसाचा रस. अगदी 1 ते 2 चमचे तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे आणि एक कवडीसुद्धा तुम्हाला लागणार आहे. कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुम्हाला एक कवडी लागणार आहे. कवडी ही तुम्ही पिवळ्या रंगाची असेल तर तीच घ्या, पिवळ्या रंगाची नसेल तर पांढऱ्या रंगाची घ्या आणि ती थोडी हळदीमध्ये तुम्ही बुडवून पिवळी करून घ्यायची आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी थोडंसं पाणी शिंपडून तिथे सगळी जागा जी आहे तर ती व्यवस्थित पुसून काढायची आहे. सर्वप्रथम तुळशीपाशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हे जल जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर जो उसाचा रस आपण घेतलेला आहे तर तो उसाचा रससुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळाला अर्पण करायचा आहे आणि उसाचा रस अर्पण करत असताना तुमचं नाव आणि तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि हा उसाचा रस जो आहे तर तो तुळशीला अर्पण करायचा आहे. यानंतर ती कवडी जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून ही कवडी जी आहे तर ती तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायची आहेत. जिथे तुळशीचं मूळ असतं तर त्या मुळापाशी तुम्हाला ही कवडी जी आहे तर ती दाबून द्यायची आहेत. यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या चैत्र नवरात्र पंचमीला आवर्जून करायचा आहे. महाशिवपुराणानुसार असे म्हटले जाते की पंचमी तिथीला तुळशीला उसाचा रस अर्पण केल्याने कर्जमुक्ती होते. तसेच कवडी अर्पण केल्याने घरातील आर्थिक अडचणी या दूर होतात. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते. त्याचबरोबर आपल्याला या पंचमी तिथीच्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी, मुलं जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीजमंत्रसुद्धा लिहायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक दर्भाची काडी घ्यायची आहे. दर्भाची काडी नसेल तर एक तुळशीची काडी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून काढायची आहे आणि ही काडी तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे. यानंतर मुलांच्या जिभेवरती तुम्हाला एम
हा सरस्वती मातेचा बीजमंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे. तुमच्या घरात कितीही लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर प्रत्येक मुलाच्या जिभेवरती तुम्हाला एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे. कारण सरस्वती माता ही विद्येची देवता मानली जाते आणि पंचमीला मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांची दिवसेंदिवस प्रगती होते, मुलांची बुद्धी ही तल्लख होते आणि मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहते. आणि म्हणून हा एक उपायसुद्धा घरातील प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचाच आहे. जर तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल, तुळसही तुमच्या घरामध्ये नसेल तर फक्त आपलं उजव्या हाताचं बोट जे आहे तर ते मधामध्ये बुडवायचं आणि त्याने तुम्ही एम हा बीजमंत्र लिहिला तरीसुद्धा चालेल, परंतु ही सेवा तुम्हाला करायचीच आहे. मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तर हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावी आहेत. त्यामुळे तुम्ही दोन्ही उपाय करा आणि हे दोनही उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.